हर चालू कर ग केला हर 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 त्या ठिकाणी आमचे ज्येष्ठ बंधू महादेव परब आलेले आहेत, या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. हर या ठिकाणी खरोखरच सर्व कलाकार वगैरे उपस्थित आहेत. व्यासपीठावरती सर्वांनाच का आपण ह्या बोलू शकत नाही, तरी पण मी आमचे परम मित्र ज्ञानदेव चव्हाण बुवा यांचे शिष्य सुदेश कुडतरकर यांना या ठिकाणी मी व्यासपीठावर येण्याचं आमंत्रित करतोय. सुदेश कुडतरकर बुवा. त्या ठिकाणी खरोखरच जे आपलं भांडूपचं नावलौकिक करून आज आम्हासारख्या बुवांना ज्यांचं मार्गदर्शन आहे, अशा अध्यात्माचे म्हणून जे आपण फंदे बुवांना आपण या ठिकाणी ओळखतो, गुरुतुल्य असे आमचे भांडूपची शान श्री मी गोपीनाथ बागे बुवा यांना या ठिकाणी खुर्चीचा मान राखण्यासाठी आमंत्रित करतोय. गोपीनाथ बागे बुवा. त्याचप्रमाणे आमचे गुरुवर्य लक्ष्मणजी गुरुबुवा यांना सुद्धा या ठिकाणी मी खुर्चीचा मान राखण्यासाठी आमंत्रित करतोय. लक्ष्मण गुरुबुवा.
हॅलो. या ठिकाणी सर्व महिला मंडळ आलेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत मंडळाच्या वतीने. हॅलो त्याचप्रमाणे हॅलो हॅलो काशीराम परबुवा शिष्य परिवार यांच्या वतीने सर्व महिलांचं हार्दिक स्वागत आहे. स्वागत. या ठिकाणी मी खरोखरच आमच्या ह्या नवद्वारच्या कार्यक्रमासाठी आमचे एवढे लांबून आलेले विलास पाटील बुवा यांचे शिष्य चोरगे बुवा यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी या व्यासपीठावरती यायचं आहे. चोरगे बुवा, त्याचप्रमाणे आमचे परम मित्र, मी माझ्या लाईफमध्ये सुरुवातीला जी डबलबाजी केली खरोखर भरून येतं आणि जी मला त्यांनी साथ केली अशा आमचे भांडूपमधील नामवंत बुवा म्हणजे विठ्ठल परब बुवा त्यांनी या ठिकाणी यायचं आहे. विठ्ठल परब बुवा, आता सर्वांनाच काय व्यासपीठात बोलू नये. आपल्या समोर भरपूर नामवंत बुवा आहेत, माफ करा, तरी पण मी तुमचा मान राखून या ठिकाणी सर्वांचा मानाप्रमाणे नमस्कार आशीर्वाद घेऊन या ठिकाणी बंधनाला सुरुवात करणार. आज खरोखर अशा नामवंत दिग्गज ज्या बुवांच्या आम्ही आशीर्वादाखाली बंधनाला सुरुवात केली अशा आमच्याजवळ जे बुवा आहेत त्यांच्यासमोर मला हा डबलवारी बंधनाचा कार्यक्रम करायची प्रथमच प्रत्यक्ष समोरासमोर, त्यामुळे थोडंफार दबाव आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी भांडूपमधील नामवंत बंदीबुवा सुरेश कुरकर बुवा सुद्धा या ठिकाणी आहेत. त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतोय. बाकी सर्व बुवांची जशी जमीन तशी मी घेणारच नावं, पण कोण चुकात रवलोच तर वाईट वाटून घेऊ नका, कारण भांडूप म्हटल्यानंतर या सगळ्या कलाकारांचा भांडूप हा, त्यामुळे कोणतरी चुकात राहा तर अजिबात जाणून बुजून काय म्हणाल आम्ही चुकवणार नाही. जेवढी जमतील जेवढी डोक्यात येतील तेवढ्या बुवांचा मी आदर करून नाव घेणार आणि एखादं बुवा कोण रवलो तर त्याला समजून घ्या. धन्यवाद.
सुस्वागतम 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 सुस्वागतम. आज या ठिकाणी गुरुवर्य वैकुंठवासी काशीराम परम गोळ्या यांच्या 13व्या कोट्या स्मरणानिमित्त या ठिकाणी काशीराम परम गोळा त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव सुरेंद्र परब परिवार शिष्यगण त्याचप्रमाणे विजय क्रीडा मंडळ ते संस्थापक संतोषजी कातले या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी हा उत्सव हा पुण्यस्मरण दिवस या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि या अनुषंगाने आपण उपस्थित असलेले भांडुपमधील तमाम भजनी कलाकार त्यामध्ये आज व्यासपीठावरती उपस्थित आमचे गुरुवर्य लक्ष्मणजी गुरवबा त्याचप्रमाणे भांडुपची शाह गोपीनाथजी बाजवे बुवा माझे परम मित्र सुदेशजी कुलकर्णी बुवा त्याचप्रमाणे ज्येष्ठ बंधू महादेव परम बुवा आणि माझे शिष्य जे आज खास जबरदस्तीसाठी चिपळूणवरून आलेले असेल आमचे शिक्षक या ठिकाणी त्यांचं आगमन आहे. तसेच भांडुपमध्ये आजचे सर्व गुरुबंधू त्या सुप्रसिद्ध भजन सम्राट चंद्रकांत देसाई बुवा प्रबोधी टक्के बुवा सुशील गोडकर बुवा रामकृष्ण परब बुवा नंदकिशोर कांदे बुवा शेखर यादव बुवा त्याचप्रमाणे आपले खरोखर धूप धडकते तरुण धडकता आज या भाषेमध्ये या डबलबाजीसाठी ज्यांनी खरोखर नियोजन आयोजन संपूर्ण लोकांपर्यंत जाण्यासाठी बॅनरच्या माध्यमातून ज्यांनी मदत केली असे आमचे गुरुबंधू आबू परब बुवा त्याचप्रमाणे माझे उपस्थित असलेले परम मित्र अजितजी केळगी बुवा रवींद्र शिंदे बुवा त्याचप्रमाणे आमचे शाप घोष बुवा इंदुरकर बुवा सुरेश मुडकर बुवा आणि हरियाण बुवाचे खरोखर आमंत्राचे शिष्य आणि माझे परम मित्र संतोषजी भोगले बुवा त्याचप्रमाणे आपल्या भांडुपची नवतरुणमध्ये खरोखर त्याचं नाव आहे असे आमचे बुवा म्हणजे सुरेश कारणे बुवा आणि ह्या भांडुपच्या सर्व लोकांपर्यंत घरोघरी पोहोचणारे आमचे सुशीलजी गोटरकर बुवा त्याचप्रमाणे आमचे तांडे बुवा आणि या ठिकाणी माझ्या या ठिकाणी या वारीसाठी महेश मालक बुवा राजेंद्र नाडेकर बुवा यांची सुद्धा उपस्थिती राहिलेली आहे. या सर्वांचे आणि त्याचप्रमाणे पक्वान वादक आमचे ज्येष्ठ भांडुपमधील नामवंत असे नंदू परब बुवा खरोखरच पक्वानमध्ये आज त्यांचं भांडुपमध्ये नाव आहे. आज व्यासपीठावरती असलेले आशिष शेटकर आज जे मला साथ करतात ते बाबू साळुंके सिद्धेश पवार अक्षय माळी विगत भांडवकर आता नावं घेतली तर भरपूरच आमचे गजानन दळवी त्याचप्रमाणे भांडे आमचे परम मित्र बुवा प्रकाश राणे बुवा अजय घोड बुवा सुरेश पाटील बुवा देवगी बुवा पप्पादादा कागजकर बुवा काटकर बुवा
आमचे समितीचे पदाधिकारी आमचे बंधू प्रकाश परब आणि खरोखरच जे मगाशी आपण या मंडळामध्ये ज्याचा सन्मान केला गेला असे आज सात आमचे भाडूचे सुपुत्र आमरड गावचे सुपुत्र त्या ठिकाणी उपस्थित झाले असे भारत शिक्षक महर्षी भालचंद्र गवळी या सर्वांचे मनापासून आभार मानून उपस्थित असलेल्या सर्व भजनरसिकांना धन्यवाद देतो या ठिकाणी सर्वांना मानाप्रमाणे नमस्कार करू महाराष्ट्राच्या संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य श्री गणरायाला वंदन करू अखंड हिंदुस्थानचा राष्ट्रदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करू या ठिकाणी गुरुवर्य वैकुंठवासी कांदा परंबुवा यांचं स्मरण करून माझी ग्रामदेवता नागर भगवती माऊली मातेकरणी नतमस्तक होऊन माझे दिवंगत आईवडील यांना सुद्धा पुढे स्मरण करून या ठिकाणी त्या सर्वांचा आदर करून कोण कलाकार राजा करून तर त्याला सुद्धा माफ करा त्यांचं सुद्धा मी आभार मानतोय आणि या ठिकाणी खरोखरच आज माझ्या बरोबर ते डबलवारीला असे नामवंत आज संपूर्ण महाराष्ट्रावर संपूर्ण हिंदुस्थानवर त्यांचं नाव आहे असे प्रगती हरियप्पा यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे मी माझ्या मंडळाच्या वतीने त्यांना सुद्धा लाख लाख आभार मानतो उपस्थित सर्व भजनरसिकांचे पुनश्च आभार मानून येथील ग्रामदेवता या जागेची ग्रामदेवता या जागेवाल्याला या ठिकाणी हरिनामाच्या रंगदेवतेकडे उभा करून हरिभजनाच्या सेवेला प्रारंभ करतोय पहिल्या वारीला जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी आमचे परम मित्र खरोखर आज आनंद वाटतोय की हा असा क्षण कधीच नव्हता की ज्यांच्यावर आम्ही डबलवारी केली त्या बुवाची सुद्धा उपस्थिती आहे या ठिकाणी आमचे परम मित्र नारायण मेहतरजी बुवा सुद्धा या ठिकाणी आलेला आहे त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी माझ्या मंडळाच्या वतीने स्वागत करतोय धन्यवाद या ठिकाणी भजन सम्राट भगवानजी लोकरे बुवा अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष आणि तसेच या संप्रदाय मंडळाचे सचिव श्री हरियाणी बुवा हे उपस्थित झालेले आता या ठिकाणी जे डबल त्यांच्यावर होते हरियाण बुवा यांच्या मंडळाचा आणि हरियाण बुवांचा हार्दिक स्वागत टाळ्यांच्या गजरामध्ये करूया त्याचप्रमाणे भजन सम्राट लोकरे बुवांचा सुद्धा सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा त्या ठिकाणी खरोखर आमचे गुरुवर्य भगवानजी लोकरे बुवा यांचं सुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतोय त्याचप्रमाणे आमच्या समोर दिसतात ते मला आजी कदम पप्पा उत्कृष्ट पप्पा जाधव यांचं सुद्धा मी आभार मानतोय त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू शंकर चव्हाण बुवा आणि ह्या भांडूपमधील प्रत्येक नवीन कलाकाराला जे आपल्या कोकण महोत्सवाच्या निमित्त संधी देणारे अशा आमचे परम मित्र संतोषजी राणे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीने लागला जोरदार उपस्थित या ठिकाणी माझ्या प्रथमच प्रस्तावनेला आमचे गुरुबंधू त्यांनी आमचे गुरुवर्य कैलासवासी काशीराम परबुवा यांच्या स्मरणार्थ 200 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक या ठिकाणी दिलेलं आहे त्याचं या ठिकाणी जोरदार त्यांचं अभिनंदन आणि मी या ठिकाणी परमेश्वराला विनंती करतोय की त्यांच्या खरोखरच धंद्यामध्ये बरकत येऊ अशी मी प्रार्थना करतो पहिली लक्ष्मी येईल आहे धन्यवाद शेखर जाधव तुमचं पण नाव घेतलं ना
तूच सूर ठावा मजसी तूच एकता सूर ठावा मजसी तूच एकता पदावी देवा एकता तरी करुण पदावी देवा एकता तरी करुण पदावी देवा एकता तरी ताळ बोलची पळीला ताळ बोलची पळीला नाच माझ्या संग ताळ बोलची पळीला नाच माझ्या संग देवाची जमाली आज रंगला देवाची जमाली आज रंगला देवाची जमाली आज रंगला मागे उभा पुढे उभा मागे उभा पुढे उभा माझ्याकडे देव माझा पाहतो आहे माझ्याकडे देव माझा माझ्याकडे देव माझा पाहतो आहे सात जन्माची लावणी तुझ्याई सात जन्माची लावणी तुझ्याई पडून गहलो पालकीत होई पडून गहलो पालकीत होई सात मायमूर्ती पहाटे तरली सात मायमूर्ती पहाटे तरली निघालो घेऊन कथाली बदलली निघालो घेऊन कथाली बदलली निघालो घेऊन कथाली बदलली देवा गरजे नाथ देवा गरजे देवा गरजे देवा गरजे नाथ हे मारे हे मारे देवा
नमन माझे शिवसुतासी नमन माझे शिवसुतासी एकदंता श्री चरणासी एकदंता श्री चरणासी तुझे गुण गाता शांती मिळे मनाशी तुझे गुण गाता शांती मिळे मनाशी रंग भरू दे आता तुझ्या भजनासी रंग भरू दे आता तुझ्या भजनासी श्री पंढरीनाथ विघ्नहर्ता वक्रतुंड श्री गणपती गजानन सत्य संकल्पाचा दाता श्री सत्यनारायण अवधूत चिंतन श्री दत्त गुरु दत्तात्रय सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ ग्रामदेवता श्री गागेश्वर छत्रपती शिवाजी भवानी माते तुझा ग्रामदेवताई भगवती माते तुझा सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य कैलासवासी काशीराम परम या ठिकाणी नामवंत बंदीबुवा दीपक साळसकर, त्याचप्रमाणे जनार्दन पेडणेकर बुवा, त्याचप्रमाणे खरोखरच
जी सर्वांना मनोरंजन डबलवारी म्हणून करतात अशा आमचे गुरुवर्य भगवानजी नोकरेबुवा यांचे शिष्य संजय पवारबुवा यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी माझ्या मंडळाच्या वतीने या सर्वांचे लाख लाख आभार मानून या ठिकाणी आमचे गावचे आमचे बंधू चंद्रकांत परब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही आभार मानतोय. या ठिकाणी आजच्या या डबलवारीसाठी सुद्धा अभिनेता तेजस जांभडेकर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जोरदार त्यांचे सुद्धा या ठिकाणी या ठिकाणी आमचे भांडूपमध्ये सर्वांना डबलवारीसाठी संधी देणारे सुजयजी धुरत यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी मंडळाच्या वतीने त्यांचे सुद्धा आभार मानतोय. या ठिकाणी आम्हाला गुरुतुल्य असे आमचे सन्माननीय रामदास कासलेजी बुवा यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. मी माझ्या मंडळाच्या वतीने त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतोय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करतो. माझ्याजवळ कोण चुकून राहिला असेल कुठला कलाकार तर मी क्षमा मागतोय. तरी पण त्यांच्यापर्यंत सुद्धा त्यांचे सुद्धा आभार पण राहिला असेल चुकून तर. या ठिकाणी खरोखरच सुंदर असं म्हणजे आपल्या कंठामधून लोकांपर्यंत या भजनाची शान पोचवणारे असे आमचे गुरुतुल्य असे आमचे खरोखरच ज्यांची गाणी कॅसेट लागल्यानंतर आपल्याला ऐकायला मजा वाटते असे आमचे श्रीधर मुनगेकर बुवा यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करतो. श्रीधर मुनगेकर या ठिकाणी माझ्या या प्रस्थाना सुरुवातीच्या भजनाला सुरुवातीला आमची डोंबिवलीची शान संजय पवार बुवा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बहुमत असं पारितोषिक आलं आहे. मी त्यांचं स्वीकारतोय. धन्यवाद, आभार. या ठिकाणी त्याचप्रमाणे आमचे गुरुवर्य नोकरे बुवा यांचे शिष्य महेश गुरव यांच्याजवळ सुद्धा बहुमूल्य असे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मी माझ्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद, लागला आभार. या ठिकाणी आमचे गुरुवर्य नोकरेबुवा यांचे बंधू दामोदर नोकरेबुवा यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जोरदार त्यांचं टाळ्यांचं स्वागत करायचं आहे. दामोदर नोकरेबुवा या ठिकाणी पप्पा जाधव नारायण रेवडेकर सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. माझ्या निदर्शनात दिसतात तेव्हा मी आभार मानतोय. पण काय माहिती आभार सगळ्यांचे मानत राहिला तर टाइम निघून जायचा वेळेअभावी. या ठिकाणी सीताराम रामचंद्र परब मुक्काम कोळी यांच्याकडून कैलासाची रामचंद्र लक्ष्मण परब वडील यांच्या स्मरणार्थ आणि रामेश्वर प्रसादी भजन मंडळ सीताराम रामचंद्र परब यांच्याकडून कैलासाची भजन सम्राट काशीराम परब बुवा यांच्या स्मरणार्थ हे 200 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. मी माझ्या मंडळाच्या आणि खरोखर वैकुंठवासी ज्यांच्या स्मरणात दिलं त्यांच्या खरोखर त्यांना सुख शांती सद्गती लाभो अशी मी प्रार्थना करतोय. धन्यवाद.
हॅलो नमस्कार. पहिल्या वर्षी काशीराम परत गोवा यांच्या स्मृतीला श्रद्धांजली म्हणून एक शिवपरण सादर करत आहे. हॅलो हॅलो जय शिव शंकर गिಡ ಗಿಡ ದಾಟ ಗಿಡ ದೇಕ ದಾಟ ದೇಕ ಗಿಂಡಾನ ದಾಟ ಗಿಡ ದಾಟ ದಿನ 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 ಮಹಾಕಾಳ ಜಯ ರುದ್ರನಾಥ ಜಯ 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 ದೇವತಾಪತಿ ದಿನಕ ದಿನಕ ದಿನ ಧಡಂಗ ದಿನ 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 ಧಡಂಗ ದಿನ ಮಹಾದೇವ ಶಿವ ಭೀಮಶಂಕರ ದಿನಕ ದಿನಕ ಧಮ ಧಮರುನಾಥ ಜಗತ್ತಿನ ಗಟ್ಟಿಗಣ್ಣ ದಿನಕಂತ ಮೃದಂಗ ಬಾಜೆ ದಿನಕ ದಾನ ದಿನಕ ದೇಕ ದಿನಕ ತರ್ಸುರ ಬಾಲಚಂದ್ರ ಗಂಗಾಧರ ಶಿವ ಶಂಕರ ಹರ ಹರ ಭಜತ ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ ಕೃತಜ್ಞ ಭಾಗದಿಂದ 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 ದಾದಾ ದಾದಾ ಹರ ಹರ ಭಜತ ಛತ್ರಪತಿ ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ ಕೃತಜ್ಞ ಭಾಗದಿಂದ 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 ದಾದಾ ದಾದಾ ಹರ ಹರ ಭಜತ ಛತ್ರಪತಿ ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ ಕೃತಜ್ಞ ಭಾಗದಿಂದ 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 ದಾದಾ ದಾದಾ ಓಂ ಜಯ ಶಿವ ಶಂಕರ ಗಿಡ ಗಿಡ ದಾಟ ಗಿಡ ದಾಟ ಗಿಡ ದಾಟ
बुवासाठी बक्षीस आलेलं आहे. आमचे धन्यवाद. दीपक बुवा साळसकर यांच्याकडे या ठिकाणी बुवांसाठी 100, त्याचप्रमाणे अजित केळजी बुवा यांच्याकडून बुवांसाठी 100 आणि आमच्या बाबूसाठी 100 असं 200 रुपयाचं पारितोषिक आहे. स्वीकारता धन्यवाद. त्या ठिकाणी आमचे गुरुबंधू आबू परब यांच्याजवळून माझे पक्वादवादक बाबू साळुंके त्यांना 100 रुपयाचा बहुमूल्याचा पारितोषिक आलेला आहे आणि माझ्यासाठी सुद्धा 100 रुपये पारितोषिक आलेला आहे. जोरदार त्यांचं या ठिकाणी टाळ्यांचं स्वागत करायचं आहे. हे घे बाबा तुझे. त्या ठिकाणी खरोखरच आम्हाला नेहमी प्रोत्साहन देणारे गुरूंच्या पाठीमागे ज्यांची आमच्या आम्हाला सावलीप्रमाणे आमच्या पाठीमागे असे उभे राहणारे गुरुवर्य वैकुंठवासी काशीराम परब बुवा, त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव सुरेंद्र परब यांच्याजवळ बहुमूल्य असं हे 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मी माझ्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय आणि मी त्यांना खरोखर लाख लाख शुभेच्छा देतोय. धन्यवाद. या ठिकाणी भजन क्षेत्रामध्ये नेहमी सहकार्य करणारे असे आमच्या मंडळाचे राजा दळवी यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्याचप्रमाणे आमचे सुनील लब्धे बुवा यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. मी मंडळाच्या वतीने त्यांना सुद्धा लाख लाख शुभेच्छा देतोय. धन्यवाद. आभार. त्या ठिकाणी आमच्या गावचे सुपुत्र आणि सनग्रेस कॉलेजचे संचालक, प्राध्यापक, संस्थापक, शिक्षक वर्षी
भालचंद्र दळवी यांच्याजवळून माझ्यासाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे माझे पक्वाजी बाबू साळुंके यांच्यासाठी सुद्धा 1,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मी मंडळाच्या वतीने स्वीकारतोय, त्यांना लाख लाख शुभेच्छा देतोय. धन्यवाद. या ठिकाणी आमचे परम मित्र आणि भांडूपमधील प्रत्येक कलाकाराला व्यासपीठ निर्माण करून देणारे असे आमचे कोकण महोत्सवाचे संयोजक आयोजक आणि प्रत्येकाला संधी देणारे असे आमचे परम मित्र सुजयजी धुरत यांच्याजवळून 1,000 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. मी माझ्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय आणि त्यांना लाख लाख शुभेच्छा देतोय. धन्यवाद. या ठिकाणी सन्मान्य सुप्रिया राणे यांच्याकडून बुवासाठी 100 रुपये, त्याचप्रमाणे एकनाथ सावंत यांच्याकडून या ठिकाणी बुवासाठी 100 रुपयाच्या बहुमूल्य पारितोषिकाला स्वीकार करतात. त्याचप्रमाणे देवेंद्र तेरसे यांच्याकडून बुवासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. किमया तेरसे यांच्याकडून या ठिकाणी 200 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. त्याचबरोबर विलास सीताप यांच्याकडून बुवासाठी 300 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. त्याचबरोबर काका राणे यांच्याकडून बुवासाठी 200 रुपये आणि बाबूसाठी 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. त्याचबरोबर सुनील गाडगे यांच्याकडून 100 रुपये आणि बाबू साळुंके यांच्यासाठी सुनील गाडगे यांच्याकडून 100 रुपये 200 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी आमचे गुरुबंधू सुशीलजी गोटणकर यांनी ज्यांची नावं या ठिकाणी पुकारली त्यांच्याजवळ मला बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे की त्या सर्वांचे लाख लाख आभार मानून आई भवानी चरणी आमची ग्रामदेवतेची प्रार्थना करतोय की सर्वांच्या धंद्यामध्ये बरकत लागो, त्यांच्या संसारामध्ये यशप्राप्ती लाभो अशी मी ग्रामदेवतेची प्रार्थना करतोय. धन्यवाद. या ठिकाणी आमच्या भांडूपच्या भजन मंडळाला नेहमी कलाकारांना सहकार्य करणारे आणि वेळोवेळी आम्ही आमंत्रित केल्यानंतर जे अगत्य उपस्थित राहतात असे आमचे शिरीष सावंत साहेब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ते, त्यामुळे त्यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचे सहकारी त्यांच्यासोबत आहेत. त्या सर्वांचे मी लाख लाख आभार मानतोय. धन्यवाद. सन्मान्य शिरीष सावंत यांच्यासोबत आमचे सन्मान्य अनिलजी राजभर या ठिकाणी आलेले आहेत. आमच्या मंडळाच्या त्याचबरोबर सन्मान्य विवेकजी सावंत हे सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आलेले, त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. या ठिकाणी आमच्या गावचे सुपुत्र बिपिन सावंत मालाड हे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्याजवळ 200 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक या ठिकाणी मला आलेलं आहे. मी मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद.
खरोखरच आज आमची ही जोडी खूप सुंदर आहे. मी माझं भाग्य समजतोय त्या माझ्या जोडीला सोबतची हरिहर बुवा त्यात माझ्या जोडीला आहे. खरोखरच आजच्या ह्या गुरुवारी काशीनाथ परमबुवा यांच्या तेराव्या पुण्यस्मरणा निमित्त बघा आणि ही संधी मिळण्यासाठी जवळजवळ मला 12 वर्ष तपश्चर्या करावी लागली. मला 12 वर्ष पूर्ण झाली त्यानंतर 13 वर्ष जबाबदारी भेटली. म्हणजे 12 वर्ष बघा एवढी ह्या संगीतामध्ये ताकद आहे, हरिनामामध्ये ताकद आहे. खरंच तपश्चर्या केली तर प्रत्येक संधी कधी जात नाही, संधी कधी उघडत नाही, संधी आरामात मिळते. आणि ही मला संधी लवकर जर मला मिळाली असती तर प्रभूजी हरिहर माझ्या जोडीत मिळाली नसती. हे माझं भाग्य समजतो. मी प्रभूजी हरिहर माझ्या मंडळाच्या वतीने उपस्थित असलेल्या सर्व भजन रसिकांनी त्यांचं जोरदार टाळ्याचं स्वागत करा. जोरदार टाळ्या प्रभूजी हरिहर
धन्यवाद. आज खरोखरच भजन रसिकांच्या टाळ्या आहेत आमच्यासाठी खरं मोल आहे. पैसा सोडा हो, पैसा कोणी पैसा दिला म्हणजे चांगलं नाही, पण टाळ्या हेच आहेत. कारण आम्ही जे काय गातोय, आम्ही जे काय बोलतोय, हे खरोखरच तुमच्यापर्यंत तुम्हाला आवडते की नाही हे आम्ही आमच्या टाळ्यामध्ये समजतो. मी खरोखरच कारण भजन रसिक हे आमच्यासाठी, भजन रसिकच आमच्यासाठी आरसा आहेत. आरसा सांगायचं तात्पर्य म्हणजे बघा, ते कोणी दिलं? ज्यावेळी नामदेव, संत नामदेव आणि बघा 80व्या वर्षी पायरीवर समाधी घेतली, त्यावेळी संत नामदेव यांनी 80व्या वर्षी पायरीवर समाधी घेतली, त्यावेळी बघा विठ्ठल तर दुःखी झालेत, एवढे विठ्ठल दुःखी झालेत की रुक्मिणी विचारते आहे, रुक्मिणी विठ्ठलाला विचारते की एवढे संत वैकुंठी गेले पण एवढे कधी तुम्ही दुःखी दिसलात नाही, पण नामदेव संत ज्यावेळी समाधी घेतली त्यावेळी तुम्ही एवढे दुःखी का? त्यामुळे बघा विठ्ठल सांगतायत रुक्मिणीला, अरे नामदेव हे माझ्यासाठी आरसा आहेत आणि मी माझं रूप त्यांच्यामध्ये बघतो, कारण त्यांची नामदेव कीर्तन करी प्रेमा पुढे नाचे पांडुरंग. संत स्वतः नामदेवांच्या कीर्तनामध्ये पांडुरंग नाचलाय आणि पांडुरंग नाचता नाचता बघा आपल्या पुढे अध्यात्म मी सांगण्या एवढं मी मोठं नाही, कारण माझ्या समोर जे आम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपने आम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात, प्रत्येक वेळी त्याचं विश्लेषण करून आम्हाला सांगतात, असे आमचे खरोखरच गुरुवर्य गोपीनाथजी बागे बुवा यांच्यासमोर आणि असे दिग्गज बुवा समोर आणि खाली पण बसले सगळे नामवंत बुवा यांच्यासमोर आम्ही आमचं अध्यात्म दाखवणं म्हणजे हे चुकीचं आहे. तरी पण मी सांगतोय बघा, त्यावेळी तो म्हणतोय बघा, विठ्ठल सांगतो की मी नामदेव हा माझा आरसा आहे आणि मी माझं रूप त्या नामदेवांजवळ बघतो. तसंच आज आमचा जर बंदीबुवांचा जर आरसा कोण असेल, मला हेच सांगायचं आहे, आम्ही बुवा लोक आहेत, इथपर्यंत खुर्चीपर्यंत येतो, पण इथपर्यंत येऊसाठी आम्हाला सहकार्य लागतं हे जमलेल्या भजन रसिकांचं. हे जर समोर भजन रसिक नसेल तर ह्या खुर्चीला काही किंमत नाही, परस मंडळी नसेल, बापाजी नसेल तर ह्या खुर्चीला काही किंमत नाही. म्हणून म्हटलंय बघा, आमचा जो आरसा आहे, आमचा आरसा आमची गोरस मंडळी आणि माझ्या समोर असलेले सर्व भजन रसिक हेच माझा आपला भजनाचा आरसा. सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण काय माहिती बघा,
स्वतःची पाठ स्वतः तपटून घेऊ शकत नाही. त्यासाठी आपण एकमेकासाठी पाठ थोपटायची आणि नंतर मग एकमेकाचे आभार घ्यायचे. बोला. हो. या ठिकाणी जगन्नाथ चव्हाण यांच्याजवळ आमचे पकवान वादक बाबू साळुंके त्यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद. लाख आभार. त्याचप्रमाणे आमचे परम मित्र सुदेशजी कुडतरकर यांच्याजवळ सुद्धा 200 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे. मी माझ्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद. जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. त्याचबरोबर नामदेव कदम भावडे गावठाणवाडी यांच्याकडून या ठिकाणी 500 रुपये पारितोषिक. या ठिकाणी वेळेचा अभाव असल्या कारणाने आता आपण ज्यांच्यासाठी आपण या ठिकाणी आजचा हा जो कार्यक्रम त्यांचं गुणगान गाणं हे सर्वश्रेष्ठ आहे. कारण आजचं हे जे पुण्यस्मरण आहे त्यांच्यासाठी आणि आम्हाला त्यांनी आपल्याला काय शिकवण दिली आणि त्याचं जे आजचं दाखलं आहे. आज या ठिकाणी आपले सगळे यूट्यूब चॅनलवाले उपस्थित आहेत. साळसकर आणि मला गावडे बहुतेक जणांची काही नावं मी प्रथमच तुमच्या समोर आलेलो आहे. चांगलं काय असेल महेश गावडे, हा या ठिकाणी नोंद आहे. साळसकर साहेब, इशुबेन कनिष्क, राकेश मिशाळ, योगेश सुर्वे आणि महेश गावडे या सर्व यूट्यूब चॅनलवाल्यांसाठी खरं जोरदार टाळ्या वाजवा. कारण आमचं हे भजन संपूर्ण महाराष्ट्रभर नेण्याचं काम तेच करतात आणि खरोखर तुमच्यासाठी मी लाख तुम्हाला शुभेच्छा देतोय. तुमच्या या धंद्यामध्ये बरकत कायम लाभो. धन्यवाद. आमचे गुरुबाबांचे चिरंजीव त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा लाख आभार. धन्यवाद. त्याचबरोबर लक्ष्मण किनाळकर यांच्याकडून 500 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक स्वीकारले. हरिनामाची आघात लीला बदली जाणी दाविनी. हरिनामाची आघात लीला बदली जाणी दाविनी. बुवा काशीराम परभव नाही कुणाया धरतीवरी. बुवा काशीराम परभव नाही कुणाया धरतीवरी. बुवा काशीराम परभव नाही कुणाया धरतीवरी. सिंधुदुर्ग जिल्हा तालुका बुढाण मालवण आणि कट्टाप्रमाणे खरोखर असं
पुण्यशील बाळ जन्माला आलं बघा. आणि ह्या गुरापाणी जन्माला गेल्या आपल्या गावाची शान केली केलीस. आणि वयाच्या 7व्या वर्षीपासून भवानी प्राथमिक भजन मंडळामध्ये ते कार्यरत राहिले. गावी भजन 7व्या वर्षी सुरुवात केली भजनाला. आणि नंतर मग इथे मुंबईला येऊन त्यांनी असं भजनाचं हे रोपटं वाढवलं. आज हजारोनी त्यांचे शिष्य आहेत. जरी आज गुरुवारी आमचे काशीराम परब इथे जरी नसले पण ते आज वरून बघत असतील की ज्यांना मी आज या ठिकाणी शिकवलं, ज्यांना मी ह्या संगीताचे धडे दिले, ते आज कुठेतरी माझं या ठिकाणी नाव गाजत आहे. आणि म्हणूनच आज सर्वांनी उपस्थितांनी काशीराम गुरुवर्य परब यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा की त्यांच्याकडे टाळ्या केल्या पाहिजे. काय म्हणायचे बाबा हे काशीराम परब एवढा सुंदर भूमराग त्यांचा. खरोखरच आज या भांडूपची शान, भांडूप भजनाची पंढरी ही खरोखरच काशीराम यांच्या नावाने आज भांडूपची भंडारी पंढरी ही घडलेली आहे. कारण ह्या भांडूपमध्ये त्यांनी अशी रत्न दिली आहेत. आणि ती रत्न म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे आमच्या समोर उभे असलेले बघा गुरुबंधू सुशीलजी गोटनकर हे मुंबईमध्ये नसून संपूर्ण महाराष्ट्रावर आमचे खरोखर स्पर्धेमधून पारितोषिक मानणारे आमचे प्रभूजी कश्यपबुवा, या ठिकाणी आमचे ज्येष्ठ रामकृष्ण परमबुवा, असे अनेक आमच्या गुरूंचे शिष्य या ठिकाणी आहेत बघा. आणि आज भांडूपमध्ये त्यांनी पंढरी गेली आहे. आणि ती पंढरी प्रत्येक आम्ही शिष्यांनी किती हवे दावे असले, किती काही असलं तरी गुरुचं खरोखर गुरुपण जपलं पाहिजे. आणि जो शिष्य गुरुचा गुरुपण जपत नसेल त्या शिष्याला त्याचं नाव घ्यायचा अधिकार नाही आहे. म्हणून म्हटलं बघा त्याने गुरुपण जपलं पाहिजे, तो खरा शिष्य. नाहीतर काय झालं 6 महिने 2 वर्ष गेले काय गेले दुसऱ्या ठिकाणी का तिसरं गुरु भेटलो खरा गुरु. पण कोणी 6 कोणी दाखवलो आम्ही काही गेलो नाही म्हणा. पण ज्यांनी 6 दाखवलं त्या 6 दाखवणाऱ्या कधी विसरायचं नाही. आज खरोखर मी मोठ्या अभिमानाने बोलतो. या ठिकाणी ज्येष्ठ बुवा आहे खरोखर आमचे परम मित्र अनिल राजभोग सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. धन्यवाद. तर बघा या हेच आम्हाला आमच्या गुरुनी शिकवलेलं आहे की आपल्याला जेवढं जमेल तेवढं करायचं. लहान थोडी मोठा घालते. गुरुची एक पद्धत होती बघा, भजन करायला लागले डबल गाडी असते तर आमच्या शोधीचे लागले आपले बुवा होतो. कारण बुवा हे असे होते खरोखर साधक्ष बुवा होते. एखाद्या डबल मालिक असले तर बाजूला कुठेतरी उभं राहून बरोबर मार्मिक शब्द शोधून काढायचे. ही बुवांची ख्याती होती. आणि खरोखर बुवांजवळून आम्हाला काही नाते मिळाले. त्यावेळी बुवा सांगायचे, त्यावेळी खरोखर बुवा सांगायचे की बागवे बुवा अध्यात्माचं भाषा कोण असतील तर खरोखरच गोपीनाथ बागवे बुवा. कवित्व कोणी करायचं तर परशुराम पांचाळ बुवा. हे दुसऱ्याचं सांगलं नाही, हे आम्हाला स्वतःला सांगितलेलं आहे बुवानी. भजन ऐकावं कानाला गोड ऐकावं तर श्रीधरजी मुनगेकर बुवा, प्रबोध हरियांची बुवा, रामदास कासलेजी बुवा. आमचेच खरोखर आमची भाडूची शान भगवानजी नोकरे बुवा. भगवान बघा नाव आले भगवान, नाव सुद्धा मिळालं ना पुण्य लागतो. भगवान ज्याला भंग नाही तो भगवान, ज्याला भंग नाही तो भगवान. भगवानाला भंग आहे नाही. मी स्पष्टीकरण सांगतो. भगवान भ म्हणजे भूमी, ग म्हणजे गगन, ग म्हणजे गगन, वा म्हणजे वायू आणि न म्हणजे नक्षत्र. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हे भगवान शब्द मिटू शकत नाही. म्हणून खरोखरच गुरुवर्य भगवान नोकरेजी बुवा यांनी त्यांना नाव सांगायला त्यांना मिळालं आहे पुण्य. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. भगवान नोकरे बालपणात गोड गावडी मध्ये कधी
आमचे कृष्णकांत तोरसकर बुवा खरोखरच आम्ही गुरु समान, पण ते नेहमी आमच्या बुवांची आठवण काढतात. कृष्णकांत तोरसकर बुवा खरोखरच आमच्या बुवांची आठवण काढायची. त्याचप्रमाणे नारायण वाळवे बुवांना आमच्या गुरुनी सल्ला दिलेला आहे. चांगला सल्ला म्हणजे काय म्हणाले, तब्येतीक जपा, कारण तास सप्तकात जर खरोखरच पहाडी आवाजामध्ये गाणारं कोण असेल तर ते म्हणजे गुरुवर्य सम्राट नारायण वाळवे बुवा. आणि त्यावेळी म्हणाले बघा, आमचे बुवा सांगायचे, बाबालो एवढं उंच गाव नका, सांभाळा. पण अजूनपर्यंत ह्या वयात सुद्धा नारायण वाळवे बुवा अजूनही तास सप्तकात गातो. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा नारायण वाळवे बुवासाठी. आणि आज ह्या माझ्या भजन रसिक आहे, मी आता थोडक्यात भजन करणार, कारण आमच्या बुवानं भजन करायला वेळ पाहिजे. आपण टाकी वाढून घेऊया, काय नाही. पण सांगायचं तात्पर्य बघा, मी भजन लवकर फटाफट करू, कारण काय भजन दोन्ही बुवांची भजन होणं आपलं कर्तव्य आहे. म्हणून बोलतोय बघा, आज आम्हाला या ठिकाणी वेळोवेळी भजनाला सहकार्य करतात, ही संधी देतात. या ठिकाणी भाडूमध्ये नामवंत मोठमोठे बुवा या ठिकाणी आणून या ठिकाणी आमच्या भजनाच्या भजन रसिकांना संधी दिली जाते ऐकण्याची. असे आमचे बुवांचे ज्येष्ठ पुत्र सुरेंद्र परब यांचं सुद्धा या ठिकाणी जोरदार टाळ्या वाजवतात. सुरेंद्र परब चंद्रकांत सगळ गुरुला बदनात बाळ कडू चाकीले, चंद्रकांत सगळ गुरुला बदनात बाळ कडू चाकीले. म्हणजे बघा खरोखरच पहाडी आवाजाचे आज आमचे ते आजोबा आम्हाला या भजनी क्षेत्रात या कलेच्या दृष्टीने आम्हाला आजोबा लागतात थोडक्यात म्हणजे. आणि त्यांनी बाळ करून पाहिजे आमच्या गुरुनानकांनी आम्हाला दिलं. पंचरत्नामध्ये त्यांची गिनती आहे बघा, पंचरत्नामध्ये म्हणजे बघा, कैलासवासी चंद्रकांत कदम बुवा, परशुराम पांचाळ बुवा, विलास पाटील बुवा, त्याचप्रमाणे चिंतामणी पांचाळ बुवा आणि आमचे भाडूची शान म्हणजे आमचे गुरुवर्य काशीराम बुवा. पंचरत्नांचे आम्ही सगळेजण गाणी गातो. प्रत्येक डबल बारीच बघा, मी कोणाला काही नाव ठेवत नाही, आमचा काही 2020चा हिशोब नाही. पण पंचरत्नांची सर्वजण गाणी गातात, पण पंचरत्नांचं आम्ही आचरण करतोय का? हे सर्व गाणी गातोय. पंचरत्नांनी सांगेल ना, हे सगळे बघ, हे सगळे बघ. पंचरत्नाने आपल्याला कुठेतरी चांगलं शिकवलं आणि त्यांची आपण खरोखरच पंचरत्नांची जर आपण त्यांची मर्यादा राखून भजन केलं तर आपल्याला काही कमी पडणार नाही. आपल्याला सगळं काय पैसा अडका काय करूचा, सगळं हट ठेवून जातो. देव नाही ना काय, सगळ्यावर शोधतो देव. हातात पीठ हवा, खडे पीठ, कमरेत पण काय गाठ दिसायला की नाही, सगळं सोडून मोकळे होते. म्हणजे अधिकार कायच नाही. गावा घगडे तगडे सात बारासाठी भांडतो, गावात मोठी लढाई. माझा नाव नाही सात बारात, तुझा नाव नाही सात बारात. सात बारात काय बरोबर घेऊन जातो, सात बारात फेर जाऊन. तेव्हा देवाला सांगितलं परमेश्वरात, अरे सात बारा तुझं माझ्या हातात हा. तुका मी 70-80 वर्षाच्या हिसाबाने भाड्याने पाठवलंय खाली. ज्यावेळी मी तुला बोलवीन ना त्यावेळी तुला शर्टाचं बटन लावून सुद्धा वेळ मिळालो नाही. ही परिस्थिती आहे. म्हणून म्हटलंय बघा, ते आपण सर्वांनी पंचरत्नाचं स्मरण करायचं. चंद्रकांत कदम गुरुला बदनात बाळ कडू चाकीले, उपचाच्या भाटू पडगली बदनात नाव त्यांचं भविले. बसल्या जागी गाडी उडी, बसल्या जागी गाडी उडी, बसली तर चालीवरी.
एक दोन गाणी फक्त आमच्या भुवांची आजचा दिवस त्यांचा आहे. ते गाणं लागलं की तुम्हाला कळत चाहूल लागते की आपले आता गणपती बाप्पा येणार. ते गाणं घरोघर नुसतं सिंधुदुर्गातच नाही, हकडे चिपळूणपासून रायगडपासून सगळ्यावर गाणं लागतं बघा. आणि ते गाणं लागले की असं वाटतं की आता गणपती बाप्पा येणार आहे म्हणून म्हणते बघा. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, त्या कोकणात गणेशचतुर्थीचा मोठा सण, त्या कोकणात गणेशचतुर्थीचा मोठा सण, त्या कोकणात गणेशचतुर्थीचा मोठा गेला दसरा आली दिवाळी आठवण राहो, गेला दसरा आली दिवाळी आठवण राहो, दिवाळी सुखाची जाऊ दिवाळी, शोभा सुखाची जाऊ दिवाळी, शोभा सुखाची जाऊ. तो अभंग म्हणजे खरोखर एवढा भारी अभंग होता.
चंद्रकांत कदम गुरुला बाळगडूच्या मुंबईच्या त्या भाटुपनगरी बंदात नाव त्याने कमविले बसल्या जागी गाडी उडी बसली तर नव्या नव्या चालीवरी नामवंत बुवा जोडीला गेले शबनवारी सामने गाजविले शास्त्रपुराण अभ्यास करून भारूड रचविले दसरा दिवाळी गाण्यात त्याच्या दसरा दिवाळी गाण्यात त्यांच्या सुरू होते दिवाळी गरबरी असे निर्मळ असे प्रेम घडविले शिष्य अपार असे निर्मळ असे प्रेम घडविले शिष्य अपार दोन हजार 12 साली सोडून गेले ते दूर कसा काळ तो निष्ठुर झाला कसा काळ तो निष्ठुर झाला या शांती मिळो त्याच्या आत्म्याची बघा या हरिनामामध्ये खरोखर आपलं आयुष्य आपला संसार सुखाचा होतं आपल्याजवळ तेवढा वेळ नाही आहे आज खरोखर ह्या कलियुगामध्ये ही परिस्थिती आहे बघा खरोखर जास्तीत जास्त तरुण पिढी ही मोबाईलमुळे वाट लागली आहे त्या मोबाईलमुळे खरोखर एवढी वाट लागली आहे ना त्या मोबाईलमुळे काय सांगायचं बघा एकदा काय असतं बसमध्ये एक मुलगी चढलेली असता हो आणि तिच्या हातात मोबाईल असतात ती सारखी मोबाईल बघतात
तेवढ्यात बस कंडक्टर तिला काय म्हणतोय बघा. बस कंडक्टर म्हणतोय की तू मुली आयुष्यात खूप पुढे जाशील, मला आयुष्यात खूप पुढे जाशील असं कंडक्टरने म्हटल्यावर त्या मुली काय हो एकदम मुठभर माशिला मनात घालून माझं भवितव्य चांगलं आहे कंडक्टरला कसं कळालं. तर ती म्हणते हो काका काका मी पुढे जाणार ते तुम्हाला कसं ठाव. तर काय सांगणार तुझा स्टॉप गेल्यावरती 2 तास पुढे येईलच पण तुला माहिती नाही मोबाईलमध्ये वाचल्यामुळे आणि किती पुढे जाशील त्याचं सांगता येत नाही. ही अशी परिस्थिती मोबाईलमुळे आहे. बाबा आताचे बघा खरोखर ज्या ठिकाणी महिला वर्ग आहे त्या महिला वर्गांसाठी मी खरोखर जोरदार महिला वर्गांसाठी टाळे वाजवा. कारण अशा भरती क्षेत्रामध्ये महिला वर्ग असणे म्हणजे आपलं खरोखर या ठिकाणी महिला वर्ग आहे काय आमच्या पण घरची आहे. कारभारी कारभारी म्हणजे का बघा कारभारी का म्हणतात सगळी मंत्री पदात स्वीकारते म्हणून कारभार सगळं आहे ना सगळी तिच्याजवळ असतात म्हणून ती कारभार. म्हणून म्हटलंय बघा की आता आपल्याला वेळ कमी आहे. असे निर्मळ सदैव येते आम्हा 12 दिनाची. शिष्य परिवार स्मरण करी सेवा करुणी भजनाची. बाळकृष्णने नवन करुणी बाळकृष्णने नवन करुणी स्मृती जागवी गुरुची. धन्यवाद. एक मिनिट धन्यवाद. या ठिकाणी पावणे प्रसादी भजन मंडळ बुवा सत्यवान यांच्याकडून बुवासाठी 100 रुपयाचे 200 रुपयाचे पारितोषिक आहे. त्याचबरोबर पंडित कोकणे यांच्याकडून या ठिकाणी 200 रुपयाचे पारितोषिक आहे. त्याचबरोबर परमबुवा यासाठी प्रकाश लक्ष्मण मराठे यांच्याकडून या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. सिंधुदुर्ग प्रसादी भजन मंडळ सन्माननीय व चंद्रकांत देसाई यांच्याकडून या ठिकाणी 100 रुपयाचे पारितोषिक आहे. त्याचबरोबर श्रीवत्सव अंकिता संतोष सावंत यांच्याकडून 500 रुपये. त्याचप्रमाणे एकनाथ सावंत यांच्याकडून 100 रुपये आणि श्री सौ सुप्रिया जितेंद्र राणे यांच्याकडून या ठिकाणी 500 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्या सर्वांचे तुम्ही नाव घेतले फक्त आभार लाख लाख आभार. ज्यांनी आम्हाला पारितोषिक दिले आहे त्या सर्वांचे लाख लाख आभार. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी आमचे प्रशांत सावंत त्यांच्या जवळ हा माझा भाचा आहे
प्रशांत सावंत यांच्यावर 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचबरोबर या ठिकाणी सन्माननीय चंद्रकांत बुवा जाधव यांच्याकडून बुवांसाठी गुगल पेला 200 रुपये आणि बाबूसाठी 100 रुपयाचं 300 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. चंद्रकांत जाधव बुवा. जाधव कुमारसाठी धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी आमचे गुरुबंधू प्रमोदजी टक्के यांच्याजवळून 200 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे. त्यासाठी जोरदार त्यांचं टाळ्यांचं स्वागत करा. 200 रुपये घेतात. धन्यवाद आभार आभार. श्रीपाद श्री वल्लभण हरी दत्तात्रय दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा श्रीपाद श्री वल्लभण हरी दत्तात्रय दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा धन्यवाद. या ठिकाणी आमचे सत्यवान दळीबो यांच्याकडून बाबूसाठी 100 रुपयाचं बहुरूचं पारितोषिक आहे. स्वीकार करतो. त्या